नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. आज आपण घरामधली ऊर्जा, आपण सगळीकडे म्हणतो पहा की ऊर्जा आहे. ऊर्जा दाखवता येते का हो? नाही दाखवता येत. ऊर्जा म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होतो हे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सायन्समध्ये, फिजिक्समध्ये एक रूल आहे पहा, आईन्स्टाईनने दिलेला. एनर्जी इज इक्वल टू mc². म्हणजे काय? एनर्जी कशी असते की मास. एम म्हणजे मास. मास म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं वजन. आता मला हे टेबल या टोकापासून त्या टोकापर्यंत जर न्यायचं असेल तर मी आयदर ते उचलून नेईन किंवा ढकलत नेईन. मग हे ढकलणं किंवा उचलून नेणं याच्यासाठी माझी एनर्जी लागणार आहे ना. ती एनर्जी म्हणजे तो मास हलवण्यासाठी मला जी लागली ती एनर्जी. मग त्याचा आकार जर मोठा असेल तर एनर्जी जास्त लागते, आकार जर छोटा असेल तर एनर्जी कमी लागते. आणि सी काय आहे? सी हा प्रकाशाचा वेग आहे पहा. प्रकाशाचा वेग, ध्वनी आणि प्रकाशाचा वेग. आणि तो कसा आहे? ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग हा दुप्पट आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये 1,33,058 पेक्षा सुद्धा हा प्रकाशाचा वेग जास्त आहे. मग जेव्हा हा प्रकाशाचा वेग जास्त आहे, हे कशावरनं आपल्याला पाहता येतं पहा. ज्या वेळेस पावसाळा असतो आणि ढग गडगड करतात त्यावेळेस वीज आधी दिसते आणि मग गडगडाट होतो. म्हणजे केव्हाही वीज आपल्याला अगोदर दिसते. म्हणजे प्रकाशाचा वेग. वीज म्हणजे काय? लाईट आहे. म्हणजे लाईटचा वेग हा ध्वनीच्या वेगाच्या कितीतरी पट जास्त आहे. त्यामुळे पूर्ण आधी वीज दिसते आणि मग आपल्याला ढगांचा गडगडाट ऐकू येतो आणि आपण म्हणतो की वीज पडली आहे कुठेतरी. म्हणजे ही जी एनर्जी आहे ती या इक्वेशन मध्ये बसवलेली आहे. जे इक्वेशन फिजिक्स मध्ये लागू होतं तेच इक्वेशन वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा लागू होतं. कारण वास्तुशास्त्र हे शास्त्र आहे आणि ते शास्त्र कशाचं आहे? दिशा, ऊर्जा आणि दशा. दिशा म्हणजे ज्या मुख्य दिशा आहेत पहा. मुख्य दिशा 4 आहेत: पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि उपदिशा याही 4 आहेत: पूर्व आणि दक्षिणेच्या मधली आग्नेय, दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली नैऋत्य, पश्चिम आणि उत्तरेच्या मधली वायव्य आणि उत्तर आणि पूर्वेच्या मधली ईशान्य. ईशान्य ही देवतेची दिशा आहे पहा. आणि या सगळ्या जे ऍक्सेस आहेत म्हणजे मेन दिशांच्या मध्ये असणाऱ्या ज्या दिशा आहेत त्या तत्व दाखवतात. तत्व म्हणजे काय? पंचतत्व. ती पंचतत्व आपल्यामध्ये आहेत, सजीवांमध्ये आहेत, निर्जीवांमध्ये आहेत, घरांमध्ये आहे, जगातल्या चराचरामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळीकडे ही पंचतत्व आहेत. म्हणजे ही पंचतत्व सगळीकडे जेव्हा आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करतो. आता या पंचतत्वांमध्ये म्हणजे ज्या दिशा, मेन दिशा सरळ आणि त्याला छेदणाऱ्या जर आपण चौकोन काढला तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी झाल्यानंतर त्याचे जे क्रॉस आपण काढतो आणि जो मध्य येतो ते ब्रह्मस्थान. आणि घरांमध्ये म्हणजे वास्तूमध्ये ज्या वेळेस आपण हे ब्रह्मस्थान पाहतो तर त्या ब्रह्मस्थानामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा असते. का बरं ब्रह्मस्थानात ऊर्जा जास्त असेल? कारण एकतर सगळ्या दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा जिथे एकत्रित मिळतात, म्हणजे बऱ्याचशा दिशा जिथे एकमेकांना क्रॉस होतात तिथे एनर्जीचा स्फोट किंवा एनर्जी जास्त प्रमाणात प्रवाहित होते आणि म्हणून आपण याला ब्रह्मस्थान म्हणतो. जसं आपल्या शरीरामध्ये नाभी
हे ब्रह्मस्थान आहे पहा. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेपासून आपण आईपासून जेव्हा दूर होतो त्यावेळेस नाभीपासून आपल्याला ती नाळ कापली जाते आणि आपण जन्म घेतो. म्हणजे हे आपल्या शरीराचं ब्रह्मस्थान आहे. मग ब्रह्मस्थानामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा असते आणि ती ऊर्जा त्या ब्रह्मस्थानातून सगळीकडे पसरते. म्हणजे ऊर्जेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस ती ऊर्जा या एनर्जी इज इक्वल टू mc² या इक्वेशन मध्ये पूर्णतया बसते. आणि मग त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येतो की काही घरांमध्ये पहा आपण गेलो की एक 5 मिनिटाचंच आपलं काम असतं. मग आपण काय म्हणतो 5 मिनिटात मी निरोप देईन आणि निघून येईन. पण त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण किंवा तिथे असं शांत असते की आपल्याला वाटतं की अजून थोडा वेळ इथे बसावं आणि त्याप्रमाणे आपण तिथे थोडा वेळ जास्त काढतो. म्हणजे त्या घरामध्ये असणारी एनर्जी ही पॉझिटिव्ह आहे. त्याच्या विरुद्ध दुसऱ्या एखाद्या घरामध्ये गेलं तर आपल्याला काय वाटतं की आपण एखादा तास थांबण्यासाठी आलेलो असतो, पण तिथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नको थांबायला इथे जास्त काळ. का बरं असं वाटतं? कारण तिथली एनर्जी ही निगेटिव्ह असते. म्हणजे जशी एकाच नाण्याच्या 2 बाजू, पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही या पद्धतीने असते. मग ती निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी वास्तूमध्ये आपल्याला आढळूनच येतो. वास्तूमध्ये दोष आहे म्हणजे काय, तर ही एनर्जी डिस्टर्ब झालेली असते. आणि पश्चिम ही जड असलेली जास्त चांगली. जडत्व म्हणजे काय, म्हणजे तिथे वजनदारपणा असायला पाहिजे. म्हणजे उतार सगळा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे आणि चढ सगळा दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे असायला पाहिजे. तेव्हा त्या वास्तूमध्ये आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी एकत्रित झालेली दिसते. म्हणजे जिथे जिथे हे ऍक्सेस एकमेकांना छेदतात तिथे 2 वेगवेगळ्या एनर्जीज. कारण ईशान्येमध्ये जलतत्वाची, पंचतत्वामध्ये जी एनर्जी आहे ती कुठली कुठली आहे, जल आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे आणि वायू आहे. आणि या सगळ्यांमध्ये आकाश तत्व म्हणजे पोकळी आहे. तर जेव्हा ही सगळी तत्व हँड इन हँड चालतात, म्हणजे पृथ्वीवर जर पाऊस पडला तर चालतो. म्हणजे जल आणि पृथ्वीचा जो ऍक्सेस आहे त्या ऍक्सेस मध्ये जर योग्य तो संघर्ष न होता व्यवस्थित राहिली तर ती एनर्जी चांगली असते. त्याचबरोबर आग्नेय आणि वायव्य. वायव्य ही वायूची दिशा आहे पहा आणि आग्नेय ही अग्नीची दिशा आहे. अग्नी जेव्हा निरांजनातल्या ज्योतीसारखा किंवा शांत ज्योतीसारखा असतो त्यावेळेस तो सुसह्य असतो. पण तो जेव्हा ज्वाला किंवा भडका उडालेला अग्नी असतो त्यावेळेस तो दाहक असतो आणि तो जास्तीत जास्त त्रासदायक होतं. म्हणजे आग्नेय जर बिघडलेली असेल, म्हणजे आग्नेयातलं अग्नितत्व आहे, तिथे जर जलतत्व आलं, तिथे जर ड्रेनेज आलं, तिथे जर खड्डा आला तर ते अग्नितत्व बिघडलं ना. कारण त्या अग्नीवर पाणी पडलं आणि ते पाणी सुद्धा कसं दूषित पाणी किंवा साधं पाणी पडलं तरी सुद्धा अग्नी पेटत राहणार नाही. आणि अग्नी आपल्याला सगळीकडे लागतो. आपल्याला भूक लागते म्हणजे काय, की जठराग्नी प्रज्वलित होतो म्हणून आपल्याला भूक लागते. म्हणजे हा अग्नी सगळीकडे सारखंच आहे. मग तो अग्नी जेव्हा योग्य त्या प्रमाणात असेल त्यावेळेस त्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो. पण तोच अग्नी खूप जास्त प्रमाणात किंवा खूप कमी प्रमाणात झाला तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आता त्याचप्रमाणे वायूचं पण, वायुतत्व जेव्हा मंद वारा असतो किंवा वारा वाहत असतो तो शांत असतो त्यावेळेस तो जास्त चांगला वाटतो. पण ज्यावेळेस वादळ होतं, चक्रीवादळ होतं किंवा वावटळ येतं त्यावेळेस ते त्रासदायक असतं.
म्हणजे हे जे रूप आहे रुद्र रूप, ते वाईट आहे ऊर्जेचं, आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. मग हे सगळे विचार करण्याचं कारणच हे आहे की जर ह्या तत्वांमध्ये काही बिघाड झाला, या पंचतत्वांपैकी, म्हणजे ईशान्य जर बिघडली तर तिथलं जलतत्व जर नसेल तर ती बिघडणार. अग्नीमध्ये अग्नी व्यवस्थित नसेल तर अग्नितत्व बिघडणार. पृथ्वीमध्ये जर पृथ्वी तत्व नसेल, पृथ्वी तत्व खोल खड्डा असेल, बोर असेल, विहीर असेल किंवा सेप्टी टँक असेल, तर तिथलं पृथ्वी तत्व बिघडलं की नाही, तिथे खोल खड्डा आला म्हणजे ती हलकी झाली आणि जमिनीच्या खाली ते गेल्यामुळे त्याचं जडत्व कमी झालं, म्हणजे तिथे दोष निर्माण झाला. जर वायू तत्वामध्ये जर काही जडत्व आलं तर ते सुद्धा चालणार नाही. मग अशा या सगळ्या तत्वांना एकत्रित करण्यासाठी, कारण आपण वास्तुदोष केव्हा म्हणतो, जेव्हा या दिशांमध्ये काही कमी जास्तपणा असतो किंवा ही जे तत्व बिघडतात त्यावेळेस त्या वास्तूमध्ये दोष उत्पन्न होतो आणि निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आणि ही निगेटिव्ह एनर्जी प्रत्येकालाच त्रासदायक असते. मग जशी ती मानवाला त्रासदायक असते तशी ती प्राण्यांनाही त्रासदायक असते. मग सगळीकडे चराचरामध्ये या बिघडलेल्या एनर्जीचा त्रास हा होतो. मग आता आपण आयुष्यात एकदा घर बांधतो किंवा आयुष्यात एखादा फ्लॅट घेतो. मग त्या फ्लॅटमध्ये, कारण आजकाल तर सगळीकडे फ्लॅटच आहेत, कारण बिल्डर जसा फ्लॅट आपल्याला देईल त्याप्रमाणे आपल्याला तो घ्यावा लागतो. तो जरी म्हणाला की माझा प्लॉट हा पूर्व पश्चिम आहे, बरोबर आहे, त्यांनी जेव्हा तो प्लॉट घेतलेला असतो तेव्हा तो पूर्व पश्चिमच असतो. पण पूर्व पश्चिम असलेल्या 1 एकराच्या प्लॉटमध्ये तो बऱ्याचशा बिल्डिंग उभ्या करतो आणि या बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये काही विंग्स या चांगल्या असतात आणि काही विंग्स या निगेटिव्ह असतात. चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह, ज्या पूर्व आणि उत्तर ओपन असलेल्या विंग्स या पॉझिटिव्ह एनर्जीच्या असतात आणि ज्या दक्षिण आणि पश्चिम ओपन असणाऱ्या विंग्स या निगेटिव्ह एनर्जीच्या असतात. आता आपण घर काही पुन्हा पुन्हा बदलू शकत नाही, मग त्यावेळेस त्याच्यावर काही परिहार आहे की नाही? हो, आपल्या जुन्या वास्तुशास्त्रज्ञांनी आणि संतांनी सांगितलेलंच आहे की जेव्हा जेव्हा अशी काही परिस्थिती विपरीत येते त्यावेळेस आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. मग ती उपाययोजना कशा प्रकारे करता येते? तर त्या घरात मध्ये आपल्याला या ऊर्जेचं संतुलन करावं लागतं. मग या ऊर्जेचं संतुलन आपण कशा कशा प्रकारे करू शकतो की जो घराचं ब्रह्मस्थान आहे त्या ब्रह्मस्थानामध्ये धान्य संस्कार करू शकतो, रत्न संस्कार करू शकतो, औषधी संस्कार करू शकतो आणि विविध सुगंध वापरून तो संस्कार करू शकतो. कारण आपण पाहिलेलं आहे की ब्रह्मस्थानातूनच एनर्जी सगळीकडे पसरली जाते. मग जमिनीमध्ये असणाऱ्या खनिजांचाच वापर करून आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता समजा जास्त दक्षिण ओपन असेल किंवा पश्चिम ओपन असेल तर आपल्याला काय काय करता येईल? कारण पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे ज्या वेळेस सूर्याचं ज्या पूर्व आणि उत्तर ओपन असलेल्या विंग्स या पॉझिटिव्ह एनर्जीच्या असतात आणि ज्या दक्षिण आणि पश्चिम ओपन असणाऱ्या विंग्स या निगेटिव्ह एनर्जीच्या असतात. आता आपण घर काही पुन्हा पुन्हा बदलू शकत नाही, मग त्यावेळेस त्याच्यावर काही परिहार आहे की नाही? हो, आपल्या जुन्या वास्तुशास्त्रज्ञांनी आणि संतांनी सांगितलेलंच आहे की जेव्हा जेव्हा अशी काही परिस्थिती विपरीत येते त्यावेळेस आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. मग ती उपाययोजना कशा प्रकारे करता येते? तर त्या घरात मध्ये आपल्याला या ऊर्जेचं संतुलन करावं लागतं. मग या ऊर्जेचं संतुलन आपण कशा कशा प्रकारे करू शकतो की
जो घराचं ब्रह्मस्थान आहे त्या ब्रह्मस्थानामध्ये धान्य संस्कार करू शकतो, रत्न संस्कार करू शकतो, औषधी संस्कार करू शकतो आणि विविध सुगंध वापरून तो संस्कार करू शकतो. कारण आपण पाहिलेलं आहे की ब्रह्मस्थानातूनच एनर्जी सगळीकडे पसरली जाते. मग जमिनीमध्ये असणाऱ्या खनिजांचा वापर करून आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता समजा जास्त दक्षिण ओपन असेल किंवा पश्चिम ओपन असेल तर आपल्याला काय काय करता येईल. कारण पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे ज्या वेळेस सूर्याचं भ्रमण होत असतं त्यावेळेस तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दक्षिणायनामध्ये तो पूर्ण दक्षिण दिशेवर तीव्र ऊन पसरवतो. मग त्यावेळेस जर कंप्लीट दक्षिण ओपन असेल तर त्या घरातलं ऊर्जेचं संतुलन बिघडतं. मग ते ऊर्जेचं संतुलन योग्य करण्यासाठी आपल्याला आयदर ब्रह्मस्थान ऍक्टिव्हेट करावं लागतं, कारण ब्रह्मस्थानामधून एनर्जी नक्कीच सगळीकडे पसरते. त्याचबरोबर जर जास्त प्रमाणामध्ये हा दोष असेल तर अशा वेळेस आपण दक्षिणेकडे अशा प्रकारचे कीलक म्हणजे खिळे आहेत पहा ते मारू शकतो, किंवा तांब्याचे हे जे कीलक आहेत ते भिंतीमध्ये या पद्धतीने पेन्सिलचं टोक जसं असतं की नाही तसं या पेन्सिली असतात आणि त्या पेन्सिली आपण त्या त्या दिशेना भिंतीमध्ये घालू शकतो की ज्याच्यामुळे त्या भिंतीतलं जडत्व वाढतं. त्याचबरोबर दक्षिण ओपन असेल तर आपण हे भौमयंत्र दक्षिणेला लावू शकतो. कारण बाहेरच्या बाजूला दक्षिणेला जर द्वार असेल तर बाहेरच्या बाजूला आपण पंचमुखी मारुतीचे चित्र लावतो आणि त्या पंचमुखी मारुतीच्या बरोबर पाठीमागच्या भिंतीवर म्हणजे आत आलेल्या भिंतीवर आपण हे असं भौमचक्र लावू शकतो. त्याचबरोबर जर आग्नेयाला दोष असेल, आग्नेयाला जर कट असेल किंवा वाढीव असेल तर तिथे अग्नी हा उंच जाणारा आहे पहा, म्हणून तिथे हा 3.5 मात्रेचा, कारण 3.5 तन्मात्रा आहे, त्या 3.5 तन्मात्राचं तांब्याचं हे हिलिक्स लावू शकतो किंवा जमिनीत घालू शकतो किंवा याचं भौमितिक डिझाईन आपण आग्नेयाला करू शकतो. त्याचबरोबर नैऋत्याला जर हलकी असेल नैऋत्य तर तिथे आपण अशा प्रकारचे हिलिक्स घालू शकतो. हे हिलिक्स चौकोनी आहेत. चौकोनी हे पृथ्वी तत्वाचा आकार आहे की ज्याच्यामुळे एनर्जी स्थिर राहते. मग ही शिशाची असते, पितळेची असते किंवा लोखंडाची असते किंवा शिशा, अशा प्रकारचे पिरॅमिड्स आपण तिथे वापरू शकतो. हे शिशाचे पिरॅमिड ज्यावेळेस नैऋत्य कट असेल, नैऋत्य ओपन असेल, नैऋत्य हलकी असेल त्यावेळेस अशा प्रकारचा शिशाचा पिरॅमिड आपण तिथे जडत्व आणण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यामुळे एनर्जीचं संतुलन आपण चांगलं ठेवतो. तसंच पश्चिमेकडे जर कट असेल किंवा पश्चिम हलकी असेल तर लोखंडाची हिलिक्स आपण पश्चिमेकडे घालू शकतो की ज्याच्यामुळे तिथली जी अस्ताची एनर्जी असते, कारण सूर्य कुठे मावळतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, मग तिथली एनर्जी ही अस्ताची, कारण तिथे शनी महाराज आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असणारी गती ही कमी झालेली असते आणि ती गती वाढवण्यासाठी, पश्चिम जड करण्यासाठी अशा प्रकारचं लोखंडाचं हिलिक्स आपण तिथे वापरू शकतो. कारण हे जे आकार आहेत ते त्या त्या तत्वांप्रमाणे केलेले आहेत पहा. आता वायव्य दिशेला जर बिघडली असेल, तिथे कट असेल तर तिथे आपण अशा तऱ्हेचं पितळेचं किंवा तांब्याचं किंवा जस्ताचं
हिलिक्स वापरू शकतो, जे गोल आकारामध्ये, वायू कसा फिरतो, मंडलाकार फिरतो, म्हणून तिथलं तत्व, कारण हे सगळे 3.5 तन्मात्राचे आहेत, म्हणजे हे जे त्याच्या गोल केलेले आहेत ते 3.5 आहेत. तर त्याप्रमाणे हे वायव्यसाठी आपण वापरू शकतो. त्याचबरोबर ईशान्येला आपण अशा तऱ्हेचं जस्ताचं छद्र घालू शकतो, कारण ईशान्य ही देवतेची जागा आहे पा, कारण शिवाच्या डोक्यावर चंद्र आहे. मग जेव्हा ईशान्य थोडीशी जडत्व असतं किंवा तिथे जिना आला असेल तर तिथे आपण हे हिलिक्स वापरू शकतो. आयदर ते जमिनीत वापरू शकतो किंवा जमिनीवर, भिंतीवर याचं भौमितिक आरेखन करू शकतो. त्याचप्रमाणे आत्ता बिल्डिंग सगळ्या टॉवर आहेत पहा, उंच उंच टॉवर आहेत. मग त्या अशा उंच टॉवर असणाऱ्यांमध्ये जर एनर्जी आपल्या फ्लॅट पर्यंत यावी आणि आपल्या फ्लॅटमध्ये सगळीकडे ती एनर्जी पसरलेली असावी, त्याच्यासाठी हा असा सेलेनाइटचा टॉवर आपण ठेवू शकतो की ज्याच्यामुळे उंचात उंच जाणारी एनर्जी ही आपल्या घरामध्येच खेळून राहते आणि ती एनर्जी आपल्या सगळ्यांना मिळते. तर अशा तऱ्हेचे हे पंचतत्वांचे आकार, कारण जेव्हा आपण एनर्जी क्रिएट करण्यासाठी लागणारी एनर्जी ही कशा पद्धतीने वाढवू शकतो हे पाहतो, त्यावेळेस या सगळ्या खनिजांचा किंवा या आकारांचा, भौमितिक आकारांचा आपण वापर करू शकतो. आता 1 किलोची वीट आणि 1 किलोचं हे यंत्र, तर हे त्या गमानाने हलकं आहे पहा, म्हणजे याचा आकारमान आपण वाढवला आणि त्याचा आकार आपण पृथ्वी तत्वाप्रमाणे दिला. म्हणजे ज्या विटा असतात त्या जड असतात, तर ते जडत्व आणण्यासाठी आपण पृथ्वीला साजेसच आकार त्याच्यामध्ये आणलेला आहे आणि हे ऊर्जेचं संतुलन आपण सगळीकडे केलेलं आहे. आपल्या फ्लॅटमध्ये हे जे पंचतत्व बिघडलेलं असेल त्याच्यासाठी या पद्धतीने आपल्याला वापर करता येतो. लाईट आणि साऊंड, आपण पहा पूजा करतो त्यावेळेस पूजेचं देवघर आपलं ईशान्येला असतं. ईशान्येला रोज आपण घंटा वाजवतो, देवाची पूजा करतो, सुगंधी फुलं वाहतो, दिवा उदबत्ती ओवाळतो, म्हणजे तिथे आणि आरती करतो. आरती करताना आपण नाद निर्माण करतो. मग तो नाद सगळीकडे पसरण्यासाठी या घंटेचा किंवा टाळ्यांचा, सामूहिक पूजा किंवा आरती करतो त्यावेळेस सगळे मिळून टाळ्या वाजवतात ना, तेव्हा नाद निर्माण होतो आणि त्या नादाने तिथली ऊर्जा ही संतुलित होते. म्हणजेच याच नादाचा, आवाजाचा उपयोग आपण ऊर्जा संतुलन करण्यासाठी होतं. पहा, सुदनिंग म्युझिक ऐकल्यानंतर आजारी असलो तेव्हा शांत गाणी ऐकलं की आपल्याला जास्त लवकर बरं वाटतं. त्याचं कारण काय आहे? एनर्जी लेवल जी आपल्या शरीरातली लो झालेली असते, ते सुदनिंग गाणं ऐकल्यावर आपली एनर्जी वाढते. म्हणजे ती एनर्जी वाढवण्यासाठी निसर्गातल्याच या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपली एनर्जी वाढवत असतो. जशी आपल्यातली एनर्जी वाढवतो तशीच आपण आपल्या वास्तूमधली एनर्जी याच पद्धतीने वाढवतो. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही जरूर खाली आम्हाला कळवा. खाली आमचा फोन नंबर आणि मेल ID दिलेला आहे. त्याच्यावर जर तुम्ही तुमच्या शंका विचारलात तर त्याचं उत्तर नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ. आणि आवडलं असेल तर सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा, म्हणजे शेअरही करा. पुन्हा भेटूया नवीन असंच एखादं तत्व घेऊन. धन्यवाद.